हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण BTCचा ॲनालिसिस करणार आहे. स्मॉलर टाईम फ्रेम तसंच आपण अपडेटेड लेवल्स पाहणार आहे. एक दिवसाआधी मी पब्लिश केला होता BTC ॲनालिसिस. ब्रेकआउट होईल का, रिव्हर्सल होईल, सगळे की पॉईंट्स मी इथे शेअर केला आहे एका एज्युकेशनल वेनी. आज आपण पाहूयात BTC USDTमध्ये रिव्हर्सल कशा पद्धतीने इथे पॉसिबल होऊ शकेल किंवा नाही. सगळे की पॉईंट्स एका एज्युकेशनल वेनी आपण पाहणार आहे. डिस्क्लेमर, हे व्हिडिओ कोणत्या पद्धतीचं फायनान्शियल ॲडवाईस तुम्हाला देत नाही. तुम्ही ह्या व्हिडिओपासून लर्न करू शकता, एक स्वतःचं डिसिजन तुम्ही घेऊ शकता. हे कोणत्याही पद्धतीचे फायनान्शियल ॲडवाईस नाही व कोणत्याही तुमच्या प्रॉफिट किंवा लॉससाठी जबाबदार नाही. तर आपण पाहूयात फर्स्ट ऑफ ऑल BTC ॲनालिसिस. BTC ॲनालिसिसमध्ये आपल्याला एक छानपैकी डाऊन ट्रेंड पाहायला भेटत आहे. डेली चार्टवरती जर तुम्ही फोकस करत असाल तर एक मस्त वेव्ह फॉर्म इथे जनरेट झाला आहे. मस्त का म्हणत आहे, कारण या वेव्ह फॉर्मनी तुम्हाला एक प्रॉपर डिसिजन घेता येईल, प्रॉपर आयडिया मिळेल 4 आवर चार्टमुळे. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे लेवल्स ड्रॉ करता डेली टाइम फ्रेममध्ये आणि जर तुम्ही 4 आवरवरती स्विच कराल तर तुम्हाला एक क्लिअर आयडिया मिळेल. ह्यामध्ये आपल्याला काय समजलं, एक चॅनल आहे. कोणतं चॅनल आहे? डाऊन ट्रेंड चॅनल. त्या डाऊन ट्रेंड चॅनलमध्ये प्राइस फ्लो होत आहे. इथून रेजिस्टन्स घेतला, आता सपोर्ट घेतला, त्यानंतर रेजिस्टन्स सपोर्ट नंतर एक चांगले मूव्ज आपल्याला पाहायला भेटला आहे. फॉर एक्झाम्पल, इथे जेव्हा प्राइस ह्या सपोर्ट पॅनलला क्लिक केला त्यानंतर 6%चा मूव्ह इथे आपल्याला पाहायला भेटला आहे. त्यानंतर रेजिस्टन्स म्हणून वर्क केला आहे तेव्हा 7%चा मूव्ह इथे आपल्याला पाहायला भेटला आहे. परत ॲज अ सपोर्ट म्हणून इथे क्लिक केला आणि 4 to 5%चा इथे पंप झाला आहे. तर आता क्वेश्चन मार्क आहे, सेम सिनारिओ इथे फॉलो होईल का, राईट? कारण जे काही हिस्टॉरिकल लेवल्स आहेत तेच मोस्ट ऑफ द टाइम इथे फॉलो होतात, पण गॅरंटेड नसतात. तर आपल्याला स्टॉप लॉस हे आपल्यासाठी एक बेस्ट विपन असणार आहे, बेस्ट प्रोटेक्शन असणार आहे. तर ह्या केसमध्ये आपल्याला एक रिव्हर्सल पाहायला भेटू शकेल. प्राइस एक कन्सोलिडेशन झोनमध्ये आहे. ओके, तर 5 लेवलनी आणि कॅन्डल स्टिक्सला जर ॲनालाइज केला प्रॉपरली, जर तुम्ही मार्केटला ॲनालाइज केला तर इथे मे बी आपल्याला कन्सोलिडेशन नंतर एक मूव्ह आपल्याला पाहायला भेटू शकते आणि ते मूव्ह 77,000 पर्यंत पॉसिबल असू शकतो. जर तुम्ही ह्या ट्रेंड लाईननुसार जर ट्रेड घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने आपला एक वेव्ह पॉईंट बनू शकतो. हे तुम्हाला मी ट्रेड घेण्यासाठी सांगत नाही, जस्ट तुम्ही व्हिडिओज पहा, ॲनालिसिस करा, आयडियाज घ्या आणि स्वतः ट्रेडर बना. जर तुम्ही ब्लाइंडली मला फॉलोअप देत केलात आणि मी सांगितल्यानुसार जर ट्रेड घेत गेलात तर तुमच्यासाठी एक डिपेंडन्सी क्रिएट होईल आणि ते डिपेंडन्सी तुम्हाला पुढे जाऊन म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो, राईट? जर तुम्ही स्वतः ॲनालिसिसचे व्हिडिओ पाहून स्वतःच्या माइंडनुसार जर तुम्ही ॲनालिसिस करून स्वतःच्या स्किलनुसार जर ट्रेड ओपन करत असाल तर तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार नाही. तर तेच की पॉईंट आहे. जे काही मी पॉईंट सांगणार आहे तुम्ही पाहिजे तर नोट करा, त्यावरती वर्क करा, रिव्हिजन करा. जर ते योग्य वाटत असेल तर तुम्ही स्वतःच्या ट्रेड प्लॅनमध्ये तुम्ही यूज करू शकता. हे मी डायरेक्टली तुम्हाला फायनान्शियल ॲडवाईस देत नाही, फक्त तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता, स्वतःच्या ट्रेडिंग स्किलवरती कशा पद्धतीने वर्क करू शकता त्याबद्दल मी सांगत आहे. तर अशा पद्धतीने एक ट्रेड सेटअप इथे क्रिएट होऊ शकतं. स्टॉप लॉस पॉईंट जे आहे, लास्ट जो वीक क्रिएट केला होता ह्या कॅन्डलने, न्यू लोज क्रिएट केला होता ॲज कम्पेअर टू द लास्ट 1-2 डेजचा ओव्हरव्ह्यूनी. तर इथे तुम्ही पाहू शकता लो जे क्रिएट केला होता 72460, 72,460 लेवलला इथे लो क्रिएट केला होता. तरी पण आपण एक बेस्ट लेवल म्हणून स्टॉप लॉस इथे लावू शकतो 71,000 लेवल आणि टेक प्रॉफिट टार्गेट असेल आपलं 79,000. हे ट्रेड ओपन करण्यासाठी मी इझिली स्विच करू शकतो OX Pro ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती. OX Pro ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती मी BTCचा ट्रेड ओपन करू शकतो. जर मला वाटलं क्रिप्टोकरन्सीमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत तर मी तशा पद्धतीने इथे ओपन करू शकतो. जर मला वाटलं की गोल्डमध्ये अपॉर्च्युनिटी आहे तर मी गोल्डला पण इथे स्विच करू शकतो. सिम्पली ट्रेड फ्लायवरती मला क्लिक करावं लागेल, त्यानंतर गोल्ड पेअर मला सिलेक्ट करावं लागेल. ह्यामध्ये नाव असेल XAUT USDT. ओके, आता मला BTCमध्ये थोडंसं अपॉर्च्युनिटी दिसत आहे तर मी त्यानुसार इथे ट्रेड प्लॅन करू शकतो. रिस्क आहे 3.3%, तर मी इथे 5x यूज करू शकतो. हे माझ्या रिस्कनुसार आहे. ओके, त्यानंतर माझ्याकडे कॅपिटल सध्या USDT मध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे कॅपिटल इन्व्हॉल्वमेंट. इथे मी सिलेक्ट करतो. हे खूप इम्पॉर्टंट फीचर आहे आणि युजफुल आहे. TPSL. TP माझा असेल 79,000 आणि स्टॉप लॉस असेल फिक्स असणारे स्टॉप लॉस 71,134. जर मार्केटमध्ये मला वाटलं थोडंसं स्टॉप लॉस इन्क्रीज करून जर एक मस्त ट्रेड प्लॅन होऊ शकतो, जर प्राइस इथे स्टेडीली डाऊन येत असेल आणि ॲट द पॉईंट ऑफ द बॉटम जर इथे बुलिश कोणता सिनारिओ क्रिएट होत असेल, कॅन्डलस्टिक तशा पद्धतीने जनरेट होत असेल तर मी इथे स्टॉप लॉसला पण एनलार्ज करेन. पण आता नाही, जसे मार्केट आपल्याला मूव्स दाखवतो मार्केटनुसार आपल्याला चालायचं आहे. आपल्या ट्रेड प्लॅननुसार मार्केट चालणार नाही, मार्केटनुसार आपल्याला ट्रेड प्लॅन करावं लागेल. ओके, तर आता सध्याच्या कंडिशनमध्ये अशा पद्धतीने मी ट्रेड प्लॅननी लॉंग पोझिशन इथे ओपन करू शकतो. विदिन 1 क्लिक मार्केट प्राइसने मी इथे ऑर्डर प्लेस केला आहे आणि पोझिशन इथे ओपन झालं आहे. इथे ॲक्टिव्ह ऑर्डर्स तुम्हाला दिसतील, स्टॉप लॉस टेक प्रॉफिट दोन्ही पण इथे मार्केट जसं मूव्ह करेल त्या पद्धतीने इथे एक्झिक्यूट होईल. 5x ने मी इथे लॉंग केला आहे. 5x ने इथे जर 3.3%चा रिस्क आहे तर 15% प्लस इथे स्टॉप लॉस आहे आणि टार्गेट जे आहे ते
21% प्लस आहे. 5x लेव्हरेज घेतल्यामुळे इथे 5xनी मल्टिप्लाय होईल. 1% मूव्ह केला तर 5% मूव्ह तिथे कन्सिडर केले जाईल. ओके, एक कॅम्पेन इथे रन होत आहे OX प्रोवरती. तुम्ही जर लास्ट व्हिडिओजपासून मला स्टे ट्यून्ड असाल तर मी इथे आधीपासूनच कॅम्पेनचे डिटेल्स मी शेअर केले आहेत. तुम्ही जर आत्ता कनेक्टेड असाल तरी नो वरीज, 17 आवर्स ते लेफ्ट आहेत. ओके, या कॅम्पेनला हे कॅम्पेन जे आहे ते OX प्रो ट्रेडिंग प्लॅटफॉर्मकडून आहे. थोडक्यात मी सांगतो या कॅम्पेनबद्दल. इथे डिपॉझिट ट्रेड हे 2 इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. जर तुम्ही डिपॉझिट करून ट्रेड व्हॉल्यूम गॅदर करत असाल एका माइलस्टोनला रीच करण्यासाठी, तर तुम्ही त्या ट्रेड व्हॉल्यूमच्या बेसवरती, त्या डिपॉझिटच्या बेसवरती इथे USDT बोनस अनलॉक करू शकता. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काही माइलस्टोन्सबद्दल सांगतो. फर्स्ट माइलस्टोन आहे डिपॉझिट 100 USDT. त्यानंतर तुम्ही जर 10,000 USDT ते ट्रेड व्हॉल्यूम जनरेट करत असाल, 10,000 USDT जर तुम्ही व्हॉल्यूम गॅदर करत असाल, त्यानंतर तुम्ही जे काही ॲक्टिव्हिटी केला तर ट्रॅक केलं जाईल प्लॅटफॉर्ममध्ये. जर सगळे काही रूल्स तुम्ही फॉलो केला असाल, ते रूल्स पण मेन्शन केले आहेत, कोणते रूल्स आहेत, कोणते टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. त्यानुसार जर तुम्ही पास झालात तर इथे मे बी तुम्हाला 30 USDT बोनस अनलॉक होऊ शकेल बेस्ड ऑन युअर डिपॉझिट अँड ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी. तसेच तुम्ही ते पाहू शकता 200 USDT माइलस्टोन आहे, 50,000 USDT आणि ते अनलॉकचे चान्सेस आहेत 100 USDT बोनस. ओके, हे तुम्हाला गॅरंटेड मी असं सांगत नाही की भेटूच शकेल, असं काही बोलत नाही. फक्त तुम्ही टेक अ लुक देऊ शकता. जर वाटलं योग्य तर तुम्ही ते करू शकता. ओके, लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिकडून तुम्ही चेक करू शकता. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल असेल असं मी आशा करतो. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.